नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिश मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मटन मसाला कसा बनवायचा माझ्या पद्धतीने। तर इथे पहा, मी मटन घेतलेले आहे। हे अर्धा किलो मटन आहे। हे मी मॅरिनेट करून ठेवलं होतं एक घंटा पहिला। याच्यामध्ये मी दही, हिरवं वाटण, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, तसंच अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी मिरची पावडर, हळद, धना पावडर, जिरे पावडर सगळं टाकून आणि मीठ थोडंसं टाकून मी मिक्स करून 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवलं होतं। इथे आहे कांदा लसूण मसाला आपला वाटलेला घरचा। इथे आहे अद्रक लसूणची पेस्ट, इथे आहे आपलं हिरवं वाटण, इथे 2 कांदे घेतले आहेत मी मोठे चिरून, बारीक बारीक म्हणजे असे थोडे उभे। इथे आहे 2-3 टमाटर आणि इथे आपले बेसिक मसाले। तर चला वेळ न घालवता आपण पाहूया मटन मसाला कसा तयार करतात माझ्या पद्धतीने। चला, तर इथे डायरेक्ट कुकरमध्येच आपण चढवणार आहोत। तर इथे कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेले आहे। तर आपण सध्या सर्वप्रथम इथे हे बेलीव टाकूया, तेजपत्ता टाकूया 1 टेबलस्पून। आपले जिरे व्यवस्थित तडकले तर आपण पुढचे मसाले टाकूया। कांदा बारीक करून घेऊ कांद्याचा। हा आपला जिरा व्यवस्थित फुलला आहे। आता आपण हा कांदा आहे ना, कांदा याच्यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही कांदा तुमच्या हिशोबाप्रमाणे, तुम्हाला जर कांदा असा उभा आवडत नसेल तर तुम्ही बारीकही कापू शकता। पण मला खूप आवडतो मटणामध्ये, चिकनामध्ये, तर म्हणून मी उभा कापलेला। आपला कांदा आपल्याला व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे मंडळी। इथे आपला कांदा आपण परतून घेत आहोत, तोपर्यंत आपण इथे मीठ थोडंसं टाकून घेऊ, म्हणजे कांदा लवकरात लवकर नरम होईल, मऊ होईल आणि व्यवस्थित भाजला जाईल। इथे आपण मीठ टाकूया, आपण टमाटरही टाकून घेऊ। 3 मीडियम साईजचे टमाटर होते, ते मी कापून घेतले असे उभे कांद्याप्रमाणे, आणि आता तेही मी टाकले आहेत। तर हे व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचे आहे, जेणेकरून आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित मऊ होतील। या स्टेजला आपण इथे हे हिरवं वाटण आहे हे मी बनवून ठेवते। अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर असं हे वाटण हेही आपण टाकूया। 1 चम्मच मी जेव्हा मी मटण मॅरिनेट केलं त्याच्यामध्येही टाकलं होतं, आता इथे पुन्हा टाकूया आपण। असा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे व्यवस्थित। अद्रक लसूणची पेस्टही टाकून घेऊ। अद्रक लसूण मी मटणालाही लावलं होतं, ते मसाल्यामध्येही मी टाकत आहे, कारण मटणामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ही जास्त टाकलेली चांगली आहे, त्याची टेस्ट जास्त चांगली येते। म्हणून आपण थोडा याच्यावरती झाकण ठेवू आणि 2 मिनिटं असंच ते व्यवस्थित मऊ होईपर्यंत ठेवून देऊ। मंडळी पाहू शकता आपला मसाला, कांदा, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवं वाटण अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे, अगदी छान सुगंध सुटलेला आहे, पाहू शकता। आता ह्या स्टेजवरती आपण सुके मसाले टाकून घेऊ मंडळी। तर इथे मी धना पावडर टाकते 2 चम्मच, इथे गरम मसाला आहे हा,
चम्मच टाकलेला आहे आणि इथे मिरची पावडर आहे एक आणि थोडासा जास्त. आता हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे. पाहू शकता मंडळी आपला मसाला अगदी व्यवस्थित परतला जातोय. पहा आता कच्चेपणाही आपण केलेला आहे. छान सुगंध सुटलेला आहे. या स्टेजवरती आपण थोडीशी हळद खाऊ शकता, नान खाऊ शकता. इथे मी थोडस काळं मिरीचं पावडर टाकत आहे. अर्धा चम्मच टाकली असेल. मी अंदाजे टाकत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे टाका. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. छान झालेलं आहे. आता ह्या स्टेजवरती आपल्याला हे मॅरिनेट मटण आहे ते टाकायचं आहे. इथे पहा आता मी हे टाकत आहे आणि अगदी व्यवस्थित हे आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये उतरली जाईल. तर आपल्याला हे आता असंच हे व्यवस्थित मिक्स करून 4 ते 5 मिनिटं असंच मिक्स आहे. हा मंडळी आपण हे असंच मिक्स करत राहा आणि व्यवस्थित असं हे तेल सुटेपर्यंत सारखं चम्मचनी ढवळत राहा. म्हणजे याचा व्यवस्थित हे मसाल्यामध्ये कोटिंग होऊन जाईल. इथे आपल्या मटणाला थोडं पाणी सुटलेलं आहे. हे व्यवस्थित असं परतून घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला जो आहे अद्रक लसूण आणि कांद्याचा हा टाकूया. पुन्हा एकदा मिक्स करू, व्यवस्थित मिक्स देऊ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा. थंड पाणी टाकू नका. गरम पाण्याने आपलं मटण लवकर शिजलं जाईल आणि त्याची चवही अजून छान वाढेल. तर मटण चिकन जेव्हाही तुम्ही शिजवाल तर नेहमी गरम पाणी टाका. मी इथे थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, पाहू शकता. आता आपल्याला 3 शिट्ट्या मोठ्या याच्यावर वातीवर आणि 4 शिट्ट्या स्लो फ्लेमवर आपल्याला काढायचे आहेत. आता मी इथे झाकण लावते, पुन्हा एकदा मिक्स करते जेणेकरून थोडं इथे कसुरी मेथी टाकत आहे. ते मी कसुरी मेथी हातावर चोळून टाकत आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून 3 शिट्ट्या मोठ्या फ्लेमवर आणि 4 शिट्ट्या छोट्या फ्लेमवर अशा आपल्याला 7-8 शिट्ट्या काढायच्या आहेत. मी कुकरचं ढाकण लावत आहे. कुकरचं ढाकण लावलेलं आहे. शिट्ट्या होत आहेत. आता मी तुम्हाला नंतर दाखवते मटण शिजल्यावरती तयार झालेला आहे. मंडळी आपला मटण मसाला बनवून तयार आहे. पाहू शकता इथे मी ताट तयार केलेलं आहे. पहा किती छान दिसत आहे. कलरही कसा आलेला आहे आणि मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. कुकरमध्ये मी डायरेक्ट लावलेलं होतं. पहिला मी शिट्ट्या करून घेतल्या नव्हत्या. डायरेक्ट मी मॅरिनेट करून डायरेक्ट कुकरला चढवलं. त्याच्याने कसं टायमरचं आपली बचत होते. त्यासाठी तर इथे पहा इथे मटण आहे. मटण मसाला आपला. इथे राईस आहे, जिरा राईस. इथे आपला सलाड आहे, कांदा, काकडी, लिंबू आणि इथे चपात्या. तर मंडळी आजचा मटण मसाला तुम्हाला कसा वाटला? माझी रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा.
माझ्या चॅनलला प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या. बाय.